कोणाच्या खाली तर तिला तर लयच दांगडो केला मी आज. हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. तर या सकाळी सकाळी चहा प्यायले, चहा ठेवला मस्त. इकडून तिकडून करावं लागते एवढ्याशा जागीच. चहा ठेवला मस्त आणि काढून घेतला मसाला. आज होणार आहे मसाल्याची भाजी. आणि रात्री तुम्हाला म्हटलं होतं की मी भाजी करायला लागते, पण आता भाजी दाखवतो मी तुम्हाला नंतर. पण रात्री काही भाजी केली नाही. 3 अंडे आणले होते, अंडे उकडले, त्यातला 1 अंडा रात्री खाल्ला आणि 2 अंडे आता बाकी आहे. आणि त्या अंड्याची बनणार आहे आता मस्त मसाल्याची भाजी. त्यासाठी काढला मसाला आणि अर्धी पोळी उरलेला आहे. आणि आता पोळीत काही आज दिवसभराचं होणार नाही, त्यासाठी घेतो आता मी स्वयंपाक करून. पण पहिले पेतो चहा आणि मग आणतो मसाला वाटून. बाहेर तर एवढी थंडी चालू आहे की लय. आणि मसाल्याची भाजी बनवायला लागते. मसाला म्हणजे साधाच मसाला आहे, अद्रक लसूण आणि जिरा एवढं वाटून आणायला लागते फक्त. आणि बाकी आज हिरव्या मिरच्याची भाजी नाही ना, दाणे नाही ना, काही नाही. वावर जाऊ राहिलं तर शेंगा नाही. हे एवढ्या शेंगा आणल्या राजकन्या काकीले मागून भाकर संग खायचा. पण वावरात गेलं की अशा बद्दबद्द शेंगा येतात. पण वावरात काही नाही, जाऊन नाही राहिली. आणि बोलता बोलता चहा शिजला होता. चहा घेतो आणतो एवढं वाटून आणि बनवतो अंड्याची भाजी. चहा घ्यायला सकाळचा मस्त थंडी. आणि थंडीच्या टायमात किती चहा प्यायला तरी होच आहे. कोणी म्हटलं चहा पे तर चहा प्या तसा वाटते, असं नाही की नाही म्हणून. सगळ्यात पहिले होतं आता कढई चुलीला. हो त्याचंही नसते करायला. इस्तो म्हणते कमी केलं की. आणि कढईत तेल जेवढं पाहिजे तेवढं भाजीले. आणि याच्यातही काहीतरी पडलं वाटते, घेऊन करावं लागते. काही नव्हतं, संभाराची काळी होती फक्त. अंड्याचे टक्कर मी पहिलेच काढून घेतले. आता माझं काटा चमचा तर काही नाही. याले असे छिद्र पाडायला तर मातीच्या काळीनंच काढून घ्यायचे. याले असे छिद्र अंड्याले. 2च अंडे आहेत, पण ते बी तळून करतो आता मी. लय मोठे अंडे असले तळून केले की लय भारी भाजी होते. पण आता हे एकटीसाठी 2च आहे. हे सोडायचे तेलात. तेल काही अजून जास्त गरम झालं नाही. मातीच्या काडीनंच पाडून दिले छिद्र. आणि याच्यात टाकायची थोडीशी हळद, म्हणजे अंडे लवकर होतात. हळद आणि मीठ टाकली की तळून येतात ते लवकरच. अंडे फ्राय व्हायला कधीच करून घेतो. मसाला मी हा वाटून आणला मसाला पाटावरून. हे असं पाणी निघते पाटावरून वाटून आणला की मसाला. आणि याच पाण्यात बनवायचा आपल्या भाजीचा मसाला. त्यातला अर्धा मसाला काढून ठेवला आणि घेतला फक्त अर्धा. कारण की सगळं अद्रक लसूण पेस्टच आहे, ते लय जास्त अद्रक होईल. याच्यात टाकतो थोडीशी मसाल्यात हळद. आणि खडा मसाला आहे गरम मसाला, महाराजा मसाला घेतो थोडासा. आणि अंबारी मिरची पावडर. सगळा हातावरच कार्यक्रम आहे, चम्मच बिम्मच काही नाही याची. हे तर लय लाल जरच दिसू राहिली अंबारी मिरची पावडर. हे घेतली 1 चम्मच मिरची पावडर. आणि हे घ्यायचं असं मस्त कालून. आणि इकडे होऊ राहिले आपले अंडे फ्राय. काय
हा झाला आता आपला मसाला लाल जरद. आणि कापून घ्यायचा जरासा कांदा फोडणीला आपल्याला. आणि हिरवा सांबार. इकडे झाले मस्त आपले अंडे, हिरवा सांबार आणि कांदा कापेलो. लई दिवस झाले असं सुक्कच खाणं चालू आहे फक्त, म्हणून म्हणलं आज बनवा जराशी रश्श्याची भाजी. अंडे मस्त फ्राय झाले. आता हे अंडे काढून घेतो याच्यात टाटा. आणि याच्यातच द्यायचे फोडणी म्हणजे कांदा. याच तेलात टाकतो आता कांदा होऊ द्यायचा मस्त. आता करतो फास्ट गॅस, कारण की अंडे होते ते असे उडाव नाही, कापूसाचीच आहे म्हणून कमी गॅस केला होता. आणि तेल तपेला आहे तर कांदा एकदम लवकरच होऊन आला. आणि याच्यात टाकायचा आता आपण मसाला करायला येतो. त्याच्यात हळद टाकेला, मसाला टाकेला आहे. आता थोडंसं मीठ टाकायला लागेल. मसाला भाजून घ्यायचा चांगला. मसाला भाजून घ्यायचा म्हणजे मसाला पाणी टाकून भाजून घ्यायचा मस्त. लागलं का नाही पाहायचं, म्हणजे मीठ टाकायला बरं होते. अंडे उकडताना टाकलं होतं मीठ, जरासं कमी पडते मीठ टाकतो आता मसाला. आता घेतो हे अंडे कापून. मस्त असा कलर आला अंड्याला. भाजी तिखट झाली वाटते, खसका येऊ राहिला आणि शिका येऊ राहिला. तरी दरवाजा जागीच आहे, पण दरवाजातून काही वाफ जात नाही. मसाला झाल्यावर याच्यात टाकायचं सांबार मस्त मसाल्यात. आणि याच्यात टाकून द्यायचे हे अंडे. थोडंसं टाकायचं पाणी. हे ठेवतो आता मी शिजायला झाकण ठेवून. पीठ करून घेतलं आणि भाजी बी झाली. झाली आपली अंड्याची भाजी. मस्त जेवढा पाहिजे तेवढाच रस्सा झाला. दोन पोळ्या घेता होता तिसरा. आणि शेक्याच्या चुलीत. आई चुली दिसताय का? काय पाहिलं नाही का जावच केलं नाही कोणा? काय बोलत पाहतं का तेवढा? अब मी पोहे टाकतो ना, मग मला स्पा लागेल लाटायच्या पहिले. दिसतं पाहून आली हाय पोळ्या शेक्या पोचतात हाय. आणि मोबाईल स्टँडवर लावेला असला की मोबाईल काही घेऊन जात नाही मीच जातो एकटीने. येतो पाहून तुम्हाला काही दाखवत नाही. आता डायरेक्ट पोळ्या शेकताना दाखवतो तुम्हाला. दोन काळ्या लावून आली मी त्याच्यात भिजाव नाही म्हणून. इस्तो मग मी घेतो आता पोळ्या टाकून आणि घेतो शेकून. नाही तर इस्तो कमी ना हो मग होईन वांदे. आणि गॅसवर शेकले की पोळ्या काही गोड नाही लागत. आज काही चुली शेकल्या नाही पोळ्या, कारण की काळ्या लावून आली तरी इस्तो इजला. आज हिच्यावरच गॅसवरच शेकायच्या. आणि गॅसवरही मस्त फुगू राहिल्या आता. ताव्यावर
तसंच फुगू राहिल्या आणि तळावर टाकल्या आज. आणि आता राहिली फक्त रात्रीची बाशी पोळी. ते बाशी पोळीचं आता काय करू, फेकून तर काही देत नाही. याचं करतो आता गोड. तेलाच्या पोळीच्या लय चांगल्या होतात, पण आता तेलाच्या पोळ्या तर मी टाकत नाही. मग आता उरल्यावर काय करायचं. काल बी एक पोळी फेकून दिली, ते आता जरा कुटके. 2-3 दिवस झाले खा वाटले, करा वाटतात, पण काही मेळच नाही आला. एक पोळी होती ते कालची, ते कुटरायला गेली. आज जाड्याच पोळीचे कुटके करून पाहतो बरं कसे लागतात. साखर यायला बारीक आली, गोड नाही काही नाही. हे पसारा, सगळा पसाराच पसारा आहे. सगळा दरवाजा लोक भरला सगळा पसारा. आणि कुटके शिजायला काही आता टाईम नाही लागत. कुटके शिजले की मी घेतो पसारा आवरून. आणि तुम्ही व्हिडिओ पहा, व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.